फायनली तो दिवस आलाच होता. वर्षामधला आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप जास्त स्पेशल होता. तो दिवस म्हणजे आज माझ्या पिलूचा बर्थडे होता. आज पिलूचे फोटो पण काढायचे होते. टाइम भेटला नव्हता, त्याच्यामुळे बर्थडेच्या दिवशी फोटो काढायचे होते. त्याच्यामुळेच बाहेर गेलो होतो. फोटो स्टुडिओला गेलो होतो, पण फोटो काढणारे भैया नव्हते, त्याच्यामुळे टाइम लागते म्हणून सांगितले होते. पण हानी चाहतो तर फोटो काढायला टाइम लागते, तोपर्यंत साईबाबाच्या मंदिरात जाऊन येत म्हणले होते. मग काय साईबाबाच्या मंदिराला जायला निघालो होतो. पण माझ्या मनात पण होतं हानीच्या बर्थडेच्या दिवशी हानीला टेम्पोला कुठेतरी बाहेर घेऊन जावं म्हणून वाटलं होतं. पण टाइम भेटते का नाही म्हणून तसं वाटलं होतं. देवाच्या पण मनात होतं काय की हानी बर्थडेच्या दिवशी देवापाशी यावं म्हणून, त्याच्यामुळेच आम्हाला कसं तरी टाइम भेटलं होतं. साईबाबाच्या मंदिरमध्ये तर गेलो होतो, पण अगोदर महाराजांना सांगितलं होतं की आज हानीचं बर्थडे आहे, पूजा करायचं होतं म्हणून. त्याने हानीच्या नावावर देवाची पूजा पण केली होती. पूजा झाल्यानंतर हानी झोपी गेली होती, त्याच्यामुळेच हानीला घेऊन थोडा वेळ बसायला लागलं होतं. उठल्यानंतर इकडे देवाची पण पाया पडून मग लगेच इकडे महाराजांचे आशीर्वाद घेऊन हानीला बसू घाललं होतं. पण माझी पिली तर कुठे शांत बसणार. मंदिरात आल्यानंतर शांत बसली होती. देवाने सांगितलं होतं का की शांत बसायला, त्याच्यामुळे बसली होती. मग लगेच मंदिरातून पण घरी आलो होतो. आल्यानंतर हानीला पण मेकअप करायचं होतं. मॅडम काय करू देते का नाही तसंच वाटलं होतं. कसे तरी करून दिली होती, पण खूप जास्त चिडचिड करायला लागली होती. तिला सोसत नव्हतं काय, पण त्याच्यामुळेच. खरंच आई होणं काय सोपं गोष्ट नाही बरं का. आपले जे लेकरासाठी छोटे छोटे स्वप्न आहेत ते संपूर्ण करायला त्याच्या मागची मेहनत किती राहते तुम्हाला काय सांगू शकता येत नाही. पण एका आईलाच माहित राहते की लेकराची जबाबदारी किती राहते तिच्यावर. तिची स्वप्न काय आहेत ते संपूर्ण करण्यासाठी तिला काय मेहनत करावं लागते त्याच्यासाठी. त्याच्यामुळेच माझे जे स्वप्न आहे ते आतापासूनच मी हानीसाठी संपूर्ण करायचा प्रयत्न करत आहे. जेव्हा हानी मोठी होईल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघून तिला पण कळेल की माझ्यासाठी मम्मी पप्पा काहीतरी केलेत म्हणून वाटेल. हानीचे तर बर्थडे होते, पण माझाच अवतार खराब करून टाकून दिले होते. माझा हाय तेवढा मेकअप 5 मिनिटातच गायब होऊन गेला होता. जाऊ द्या, मेकअप केलं तर काय झालं, पण माझ्या पिलूचा बर्थडे होते, एन्जॉय करायचं काय सोडायचं नव्हतं. मग काय पिलूला घेऊन डान्स करायचं.